रामभक्त रेखाताई पटवर्धन यांच्या चरणी नतमस्तक होत त्यांना विनंती करतो की त्यांनी व्हिडिओ सुरू करून सर्वांना दर्शन द्यावं आणि माईक सुरू करून आजच्या प्रवचन सेवेला प्रारंभ करावा. जय श्री कृष्ण. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तुलसीदासरूपाय प्रज्ञानानन्दस्वामिने नमः. श्रीरामभक्ताय सत्यनिष्ठतपस्विने गौरांगो भस्मलेपश्च दण्डधारी दृढव्रतः दयालुश्च क्षमाशीलः तस्मै श्रीगुरुवे नमः. रक्ताम्बोजदलाभिरामनयनं पीताम्बरालङ्कृतं श्यामाङ्गं द्विभुजं प्रसन्नवदनं श्रीसीतया शोभितं कारुण्यामृतसागरं प्रियगणे भ्रात्रादिभिर्भावितं वन्दे विष्णुशिवादिसेव्यमनिशं भक्तेष्टसिद्धिप्रदम् अतुलितबलधामं स्वर्णशैलाभदेहं धनुजवनकृशानुं ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीकृष्ण. ऐकायला येतंय ना? छान येतंय. आपला श्री रामचरित मानस प्रवचन मालिकेतलं आजचं आपलं तिसरं पुष्प आहे. आतापर्यंत आपण पहिले मंगलाचरणाचे 5 श्लोक पाहिले. 5व्या श्लोकातलं एक पद राहिलं होतं तेवढं मी सांगते आणि मग 6व्या श्लोकाला आपण प्रारंभ करूया. उद्भवस्थितिसंहारकारिणीं क्लेशहारिणीं सर्वश्रेयस्करीं सीतां नतोऽहं रामवल्लभां. जी उद्भव म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि संहार करणारी, क्लेशहरण करणारी, रामवल्लभा म्हणजे रामाला अत्यंत प्रिय आणि राम तिला अत्यंत प्रिय अशा सीतेला मी नम्रतेनं नमस्कार करतो असं तुलसीदास या श्लोकात म्हटलेलं आपण सगळं पाहिलंय. फक्त त्यातला सर्व श्रेयस्करींचा अर्थ राहिला होता. तो सांगते. कठोपनिषदामध्ये श्रेय आणि प्रेय असे 2 शब्द येतात. तेच बहुतेक तुलसीदासांनी तिथले उचललेले आहेत. कारण प्रेय म्हणजे लौकिकातलं आपलं धन, संपत्ती, परिवार, पद, प्रतिष्ठा इतर काही असेल त्याला प्रेय असं म्हणतात. आणि ते तर ती देते सीता. आणि शिवाय श्रेय म्हणजे ज्याला निःश्रेयस म्हणजे मानवी जन्माचं अंतिम ध्येय
जे परमात्म्यामध्ये एकरूप होणं, ज्याला मोक्ष म्हणतात, मुक्ती म्हणतात किंवा ज्ञानोत्तर भक्ती, ही सीता देणारी आहे. म्हणून तिला तुलसीदास वंदन करतात. आणि पुढे आपण रामनाम वंदनात पाहणार आहोत की ती मुख्यत्वानं आपली बुद्धी, अंतःकरण किंवा हृदय अत्यंत शुद्ध करते. आता आपण पुढचा 6वा श्लोक पाहूया. यन्माया वशवर्ती विश्वमखिलं ब्रह्मादिदेवासुरा यत्सत्त्वादमृषेव भाति सकलं रज्जौ यथा हे भ्रमः यत्पादप्लव एक एव हि भवां बोधे स्थितिर्षावतां वन्देऽहं तमशेषकारणपरं रामाख्यमीशं हरिं. याचा संधी सोडून मी पुन्हा वाचते. यत माया वशवर्ती विश्वम अखिलम ब्रह्मादि देवा असुराः यत सत्तत्वात अमृषा इव भाति सकलम रज्जौ यथा आहे भ्रमः यत पाद प्लव एकः एव हि भव अंबोधे स्थितिर्षावतां वंदे अहम तम अशेषकारणपरम राम आख्यम ईशम हरि. सरलार्थ पाहूया. यन्माया वशवर्ती विश्वम, ज्याच्या मायेला वश होऊन अखिल विश्व, अखिल विश्व म्हणजे कुठपासून कुठपर्यंत, ब्रह्मादि देवा असुराः, ब्रह्मदेवांपासून ते मनुष्य, पशु, पक्षी, तर ते अगदी असुरांपर्यंत हे सगळं विश्व या परमात्म्याच्या मायेला वश झालेलं आहे. आणि यत सत्यत्वात अमृषा इव भाती, पण ते परमात्म्याच्या किंवा परब्रह्म्याच्या सत या तत्वात म्हणजे सत्यत्वावर, त्या अधिष्ठानावर परिपूर्णपणे अवलंबलेला असल्यामुळं अमृषा म्हणजे जे खरंही नव्हे आणि खोटंही नव्हे, की ज्याला वेदांतामध्ये मिथ्या असं म्हणतात, इव भाती सकलम, तेव्हा हे सत्यही नाही आणि खोटंही नाही असं मिथ्या असल्यासारखं सर्वांना भासतं. कसं भासतं तर सर्व वेदांतामध्ये अत्यंत सगळ्या वेदांतांचा जो आवडता दृष्टांत आहे तो इथं तुलसीदास देतात. रज्जौ यथा आहे हे भ्रमः, रज्जौ म्हणजे दोरी, यथा म्हणजे ज्याप्रमाणे, आहे हे म्हणजे नाग किंवा साप, आणि भ्रम. जसं अंधारात आडवी तिडवी पडलेली दोरी जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला आपल्याला त्याच्यावरती सर्प असल्याचा भ्रम होतो, आणि मग तो भ्रम झाला की मग आपण घाबरतो, दरदरून घाम येतो, मग कोणी काठी आणारे वगैरे असं सगळं म्हणतो. म्हणजे हे तर खरं आहे, परंतु ज्या वेळेला त्या रज्जूवरती, त्या दोरीवरती बॅटरीचा म्हणा, दिव्याचा म्हणा, कशाचाही उजेड पडतो आणि त्यावेळेला आपल्याला कळतं की अरे हा साप नाही, ही दोरी आहे, आणि मग आपला तो भ्रम दूर होतो. तसं हे जग पूर्ण भगवंताच्या मायेला वश झाल्यामुळं आपल्याला खरं भासत असतं. म्हणून मी, माझा देह, माझं घर, माझी मुलं बाळं, माझं कुटुंब, माझे धन, माझी संपत्ती, हे सगळं खरं आहे. हे सगळं आपल्याला विश्वात जे दिसतं, ज्याचा आपल्याला अनुभव येतो, जे पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रियाने आपण अनुभवतो, ते खोटं कसं म्हणणार? ते खरंच आहे ना. कारण समजा कोणी आपल्याशी मित्र अत्यंत प्रेमळपणानं वागतो, कोणी शत्रुत्वानं वागतो, कोणी द्वेषानं वागतो, आणि त्याचा आपण साक्षात अनुभव घेत असतो. परंतु जे पोचलेले अधिकारी, ज्ञानोत्तर असे भक्त आहेत, परिपूर्ण ज्यांना भगवंताचं ज्ञान झालेलं आहे, जे
या पातंजल योगसूत्राप्रमाणे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधीपर्यंत पोचलेले आहेत, त्यांना हे सगळं खोटं वाटतं. परंतु तुम्ही आम्ही या भगवंताच्या मायेला वश झाल्यामुळं आपल्याला हे सगळं विश्व जे काही आपल्या अनुभवाला येतं ते सगळं आपल्याला खरं वाटत असतं, परंतु ते वास्तवात खरं नव्हे. पण खोटंही नव्हे, कारण जसं आपल्याला स्वप्न पडतं आणि ज्या वेळेला आपण झोपेतून जागे होतो त्यावेळेला समजा आपल्याला स्वप्नामध्ये आपलं कोणीतरी येऊन शिर कापलेलं, मस्तक कापलंय, पण म्हणून आपण जाग आल्यानंतर आपलं मस्तक जागेवरच असतं ना. त्याप्रमाणे या सगळ्या संतांना जे सद्गुरुपदाला गेलेले आहेत त्यांना हे सगळं विश्व किंवा हे सगळं जगत हे त्या स्वप्नाप्रमाणे भासत असतं. परंतु तुम्ही आम्ही मात्र त्या मायेत पूर्ण गुरफटून गेलेलो असतो. कारण दासबोधात जसं आपल्याला रामदास स्वामींनी म्हटले नाही की गर्भी असता म्हणे सोहम. गर्भामध्ये तो जीव त्या मातेच्या तिने खाल्लेलं जे काही तिखट असेल, आंबट असेल, कढत असेल, गरम गार, ते सगळं नाकातोंडात जात असतं. एवढंच नव्हे तर तिचं मलमूत्रसुद्धा नाकातोंडात त्या बालकाच्या जात असतं. म्हणून तो मला परमात्म्या सोडो सोडो, मी तुझं स्मरण करीन, बाहेर आल्यावर सुद्धा करीन, असं आश्वासन देतो. पण ज्या क्षणी तो गर्भातून बाहेर येतो त्या क्षणी लगेच त्याची 6 अहम, मी तोच आहे, मी तुझाच आहे म्हणणारा लगेच कोहम म्हणायला लागतो. आणि असेच आपण आहोत. अत्यंत परमात्म्याशी, त्या ईश्वराशी अत्यंत कृतघ्न असे आपण आहोत. पण समजा एखाद्याला असं वाटलं की नाही बाबा, आता तरी आपण या मायेतून पार व्हावं, तर यत्पाद प्लव एक एवही, ज्याचा पाय प्लव म्हणजे तारणं, नौका, एक, केवळ एक, आणि एव एकच, या म्हणजे या वरच्या 2 श्लोकांमध्ये भगवंताचं परमात्म्याचं निर्गुण निराकार रूप तुळशीदासांनी वर्णन केलंय. आणि या 3ऱ्या ओळीमध्ये ते म्हणतात भव अंबोधे, अंबोध म्हणजे सागर, भव म्हणजे प्रपंच, संसार, संसाररूपी सागरातून तितीर्षावताम, ज्यांना आपण तरुण जावं असं वाटतं त्यांच्यासाठी भगवंताचे चरण हेच एकमेव नौका आहे. आपण म्हणतो ना, ही राम नाम नौका भवसागरी तराया. तेव्हा खरोखरच भगवंताचे सगुण साकार रूपामध्ये जेव्हा आपण त्याचं सर्वस्व समर्पण बुद्धीनं त्याला शरण जातो, त्याला अनन्य शरण होतो, त्यावेळेला जर आपल्या कुणाला या भवसागरातून उत्तीर्ण व्हावं, आपला उद्धार व्हावा असं वाटत असेल तर भगवंताचे चरण धरण्याशिवाय दुसरा कोणताही तरणोपाय नाही, नाही आणि नाही. हा एकमेव, म्हणून प्लव एकहा एव असं अगदी स्पष्ट शब्दात तुळशीदास इथं वर्णन करतात. आणि म्हणून आणि पुन्हा ते काय सांगतात, वंदे अहम तम, हे सगुण साकारही झालं. आणि आता 3रं निर्गुण सगुण निराकार ईश्वर रूप कसं आहे आणि सगुण साकार दशरथ नंदन किंवा कौसल्यानंदन कसा राम आहे ते शेवटच्या ओळीत सांगतायत. वंदे अहम तम अशेष कारण परम राम आख्यम ईशम हरी. वंदे अहम तम, मी त्या अशेष कारणाच्याही पलीकडे असणाऱ्या राम नावाच्या ईश्वराला किंवा हरीला मी वंदन करतो. तेव्हा राम हा कसा आहे तर प्रत्येकाच्या, जसं भगवद्गीतेमध्ये म्हटलंय, प्रत्येकाच्या हृदयेशे अर्जुन तिष्ठती, प्रत्येकाच्या हृदयात तो ईश्वर बनून ईशान
म्हणजे नियमन करणं, नियंत्रण करणं, आपल्या प्रत्येक क्षणाक्षणाचं, कणाकणाचं तो नियमन साक्षी रूपानं करत बसलेला आहे. अशा या ईश्वर रूपानं जो राम नावानं, कधी नारायण रूपानं, कधी विष्णू रूपानं असा दशरथ आणि कौसल्याच्या पोटी अवतार घेणारा असा जो राम, त्याला मी वंदन करतो. पण तो कसा आहे? अशेष कारण परम, की ह्या जग म्हणजे कारण आहे. ज्या अर्थी जग निर्माण झालं त्या अर्थी ते कोणीतरी निर्माण केलेलं असलं पाहिजे ना. मग तो परमात्म्याने निर्माण केलेला आहे. त्यामुळं परमात्मा हे त्याचं उपादान कारण आहे आणि तोच त्याचं निमित्त कारणही आहे. ही दोन कारणं वेदांतात सांगितली जातात. त्याचं आपल्याला उलगडून सांगायचं तर माती हे घट किंवा मडक्याचं उपादान कारण आणि कुंभार हे त्याचं निमित्त कारण. ज्या वेळेला तुम्ही ते मातीचा घट घरी आणता त्यावेळेला तो घट आणल्यानंतर माती त्याच्याबरोबर येतेच ना. तसं पण कुंभार काही त्याच्याबरोबर येत नाही. परंतु भगवान परमात्मा असा आहे की तो प्रत्येक वस्तूच्या कणाकणात शिरून त्याच्यामध्ये राहून आणि त्याच्यापासून अलिप्त, म्हणून अशेष कारण परम. म्हणजे अशेष कारण आहे परंतु परम त्याच्या पलीकडेही आहे. म्हणून म्हणतात ना की तो परमात्मा विश्वव्यापुनी दशांगुले उरला. अशा प्रकारानं या तिन्ही प्रकारच्या म्हणजे जो एक राम दशरथ का बेटा, एक राम सबसे निराला, एक राम घट घट में बैठा, अशा प्रकारानं सगळ्या प्रकारच्या या रामांच्या स्वरूपाला, रूपाला हे तुलसीदास इथं वंदन करतात. आणि या कलियुगामध्ये आपल्याला ही एक तीन प्रकारची सत्ता असते. पारमार्थिक सत्ता असते म्हणजे परब्रह्माची सत्ता, की ज्या विद्यामायेमुळं तो परब्रह्म हे सगळं विश्व निर्माण करतो. आणि प्रातिभासिक म्हणजे जसं दोरीवर सर्पाचा आपल्याला भास होतो तसं या विश्वाला त्यांनी प्रातिभासिक असं बनवलेलं आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे पारमार्थिक किंवा अद्वैत सिद्धांती जे आहे ते या सगळ्या जगाला त्यांनी निर्माण केलेल्याला मिथ्या असं म्हणतात. आणि याच्यातून या विशेषत्वानं कलियुगात, कारण याच ग्रंथात म्हटलेलं आहे, कली केवल मलमूल मलिना पाप पयोनिधी जन मन मीना, कलियुगी कर्मन भक्ती विवेकू राम नाम अवलंबन ऐकू. या कलियुगात ज्या वेळेला जीव जन्माला येतो त्यावेळेला तो जणू काही पापाच्या सागरातून एखादा मासा असावा, त्याप्रमाणे या पापरूपी, कारण कली याचा अर्थच ते सगळं त्याचं जे काही पाप आहे, जे सगळे त्याच्यातले किलमिष आहेत ते सगळं घेऊनच आपण जन्माला आलेलो आहे. आणि म्हणून या कलियुगामध्ये कलौ कीर्तन एव, किंवा या कलियुगामध्ये रामनाम अवलंबन ऐकू. कारण सत्ययुगामध्ये ज्ञानाने मोक्ष मिळतो, त्रेतायुगामध्ये यज्ञ करून मोक्ष मिळतो, द्वापर युगामध्ये पूजा करून मोक्ष मिळतो, किंवा जे काही मानवाचं अंतिम ध्येय असेल ते. परंतु आपल्याला या युगामध्ये धड ज्ञान नाही, धड यथासांग कर्म करण्याचंही आपल्याला जमत नाही. पूजासुद्धा प्रत्येकाने आपापला आत डोकावून विचार करावा की पूजा करताना सुद्धा 100% मन आपलं त्या पूजेत असतं का. म्हणूनच माऊली म्हणतात ना, निमिष मोटके देई, तेही आपल्याला जमत नाही. म्हणून रामनाम अवलंबन ऐकू हे कलियुगामधलं एकमेव
असं हे साधन आहे. आणि म्हणूनच आणि ज्या वेळेला शक्तिमान असतो म्हणजे जे परब्रह्म असतं ते शक्ती आणि शक्तिमान यांच्यामध्ये अभेदच आहे. जसं राम म्हणजेच सीता, शंकर म्हणजेच पार्वती, तसं परब्रह्म आणि त्याची महामाया किंवा आदिमाया, आल्हादिनी माया ही वेगळे नसतातच. आणि म्हणूनच या परब्रह्माच्या अधिष्ठानावर हे सगळं जग या विद्यामायेनं निर्माण केलेलं आहे. परंतु या सत्याच्या अधिष्ठानावर असल्यामुळं आपल्याला आपला हा प्रपंच मात्र खरा वाटतो. असो, ज्या अर्थी हे विश्व आपल्याला दिसतंय त्या अर्थी ते कार्य आहे आणि म्हणून तो निर्माता कोणीतरी करणारा कारण आहे. आणि अशा कारणाच्याही पलीकडे असणारं त्या वेदांताच्या भाषेत मगाशी सांगितल्याप्रमाणे उपादान आणि निमित्त असं दोन्ही कारणरूप आहे परमात्मा किंवा परब्रह्म आहे. जसं सोन्याचं उपादान हे अलंकाराचं उपादान सोनं, त्याचं निमित्त कारण सोनार, घटाचं उपादान म्हणजे माती आणि त्याचं निमित्त कारण म्हणजे कुंभार. अशा प्रकारानं तो जगताच्या कणाकणामध्ये भरलेला आहे. तेव्हा असं हे अलौकिक असं परब्रह्माचं अत्यंत विलक्षण अशा रूपाला तुलसीदासांनी या 6व्या श्लोकामध्ये मंगलाचरणाच्या वंदन केलेलं आहे. आणि हा 6वा श्लोक हा लंकाकांडाचं प्रतिनिधित्व करणारा आहे. लंकाकांड म्हणजे विषयोपभोग. आपण तेव्हा पाहूच की रावणाच्या लंकेमध्ये सोन्याची लंका, आपण भागवतात पाहिलं ना की या परीक्षितांनी त्याला जी काही 3-4 स्थानं दिली होती त्यात आणखी एक सोनं म्हणजे हिंसा, द्यूत, स्त्रीगमन, दारू अशी वाईट वाईट सगळी स्थानं पाहिल्यानंतर कलीने त्याच्याकडून चांगलं तरी मला एखादं तरी स्थान दे असं मागितल्यावर सुवर्ण दिलेलं होतं. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की सबंध लंका ही सोन्याची आहे. म्हणजे हे सगळं जे प्रातिभासिक अशी ही माया आहे त्या मायेने पूर्णपणे त्यात गुरफटलेलं, गुंफलेलं, विषयाला परिपूर्ण वाहिलेली अशी ही लंका नगरी आहे. विषय नगरी, भोग नगरी, सुवर्ण नगरी. आणि म्हणून तिचं प्रातिनिधिक करणारा हा श्लोक आहे. आता त्यानंतर पुढचा श्लोक पाहू आपण. नाना पुराण निगमागम सम्मतं यद रामायणे निगदितं क्वचिदन्यतोऽपि स्वान्तः सुखाय तुलसी रघुनाथ गाथा भाषा निबंधमतिमंजुलमातनोती. आता काही जण तुलसीदासांच्या वरती त्यांनी ही कपोल कल्पित कादंबरी लिहिली आहे असा आरोप करतात. तर त्या आरोपाचं खंडन या श्लोकामध्ये होतं. कारण तुलसीदास म्हणतात, मी हा जो ग्रंथ लिहिलाय तो आधी मुख्यत्वे भगवान शंकरांनी मला स्वप्न दृष्टांतानुसार पार्वतीला त्यांनी जी कथा सांगितली ती रामकथा मला सांगायला माझ्या प्राकृत भाषेत सांग किंवा लिही असा जो स्वप्न दृष्टांत दिला त्यानुसार मी ही लिहितोय. एवढंच नव्हे तर या ग्रंथाचं नाव सुद्धा मला भगवान शंकरांनीच सुचवलेलं आहे, श्री रामचरितमानस. आणि तेच नाव मी या ग्रंथाला दिलेलं आहे. आणि त्याही शिवाय या ग्रंथाचे आणखीन संदर्भ किंवा मुख्य स्रोत कोणकोणते आहेत तर नाना पुराण निगम आगम सम्मतम यद. अनेक प्रकारचे निगम म्हणजे वेद म्हणजे 4 वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, 18 पुराण, आगम म्हणजे तंत्र किंवा शास्त्र, म्हणजे त्याला नीतिशास्त्र, मनुस्मृती, योगवासिष्ठ वगैरे असं जे म्हणतो ते. त्याचबरोबर स्मृती, 18 पुराण आणि इतिहास म्हणजे
त्या काळची आणि रामायणे निगदितम क्वचित अन्यतोपी. आणि तुलसीदास म्हणतात, मला जी जी रामायणं उपलब्ध झाली किंवा इतर काही आता रघुवंशासारखा महाकाव्य आहे, प्रसन्न राघव आहे, प्रसन्न नाटक आहे, अशा ज्या ज्या जैन आहेत, बौद्ध साहित्य आहे, प्रत्येक संपूर्ण विश्वात हे रामायण भरून राहिलेलं आहे. आज सुद्धा आपण इंडोनेशियात गेलो तर इंडोनेशियाचा त्यांच्या विमान कंपनीचं नाव गरुड आहे आणि त्यांच्या संपूर्ण विमानतळावर असं ऐकलंय की संबंध रामायण त्या विमानतळावरती पेंटिंग केलेलं आहे आणि अनेक जावा, सुमात्रा, बोर्निओ अनेक आशियाई देशामध्ये रामायण प्रसिद्ध आहे. आजही त्या मला वाटतं बहुतेक इंडोनेशिया का बाली कोणत्या तरी एका देशाच्या राजाला राम हे पद असतं आणि मग त्याचं पुढे नाव असतं. तेव्हा संपूर्ण विश्वभर हे रामायण आदिकालापासून वाल्मिकी रामायण झाल्यापासून प्रसिद्ध आहे. त्यामुळं मुख्यत्वे वाल्मिकीच झाला तुलसीदास, वाल्मिकींचाच अवतार तुलसीदास आणि तुलसीदासांचाच अवतार